नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा धक्का, शिंदे झाले पुरते हैराण। तर मित्रांनो, काय प्रकरण सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। राज्यातील महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद आणि कुरघोडीचे राजकारण चालते अशा बातम्या सातत्याने ऐकायला मिळतात। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वतःच्या मर्जीतील मित्र पक्षांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावला आहे। स्वतःच्या मर्जीतील ओएसडी आणि पीए हवेत हा मित्रपक्षांचा हट्ट देवेंद्र फडणवीस यांनी पुरवला नव्हता। यावरून देखील नाराजी असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार आता नगरविकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधी वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक असेल। या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवडक पद्धतीने आणि ढसळ हस्ते पैसे खर्च करण्याच्या सवयीला अंकुश लावण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। राज्यात येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरविकास आणि ग्रामविकास ही दोन खाती महत्त्वाची मानली जातात। यापैकी ग्रामविकास खाते हे भाजपकडे आहे, तर प्रचंड उलाढाल होणारे नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। नगरविकास खात्याच्या माध्यमातून विविध योजनेमार्फत आमदार आणि पालिकेतील नगरसेवकांना निधी पुरवला जातो। मात्र अलीकडच्या काळात नगरविकास खात्याकडून फक्त शिंदे गटाच्या आमदार नगरसेवकांना रसद पुरवली जाते, मित्रपक्षांच्या आमदारांना तितकासा निधी मिळत नाही अशी कुजबूज महायुतीच्या गोटातून होती। नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तक्रार केली होती। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आता नगरविकास खात्याच्या कारभारात लक्ष घालायचे ठरवले आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता नगरविकास खात्याचा निधी सर्व जिल्ह्यांमध्ये समप्रमाणात वाटला जातो की नाही याची देखील तपासली जाणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवेळी शहर भागात नगरविकास खात्याकडून मोठ्या प्रमाणात निधी वाटप होण्याची शक्यता आहे। हा निधी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये योग्य प्रमाणात वितरित होतो की नाही यावर आता फडणवीसांची नजर असेल। तर नगरविकास खात्याकडून एखादा मोठा निधी वितरित केला असेल तर त्या निधीच्या फाईलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी आवश्यक असेल। हा एक प्रकारे एकनाथ शिंदे व त्यांच्या प्रकारे अंकुश लावण्याचा प्रकार असल्याची चर्चा रंगली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांना कितपत रुसणार, त्यांच्या या प्रतिक्रिया उमटणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत। तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।